नमस्कार मित्रांनो, 10 एप्रिल 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पेपर डिस्कशन स्टार्ट करण्याआधी एक महत्त्वाची सूचना. नॉलेज व्हॅलीचं एक टेलिग्राम पेजसुद्धा आहे आणि त्या टेलिग्राम पेजला आपल्याला इच्छा असेल तर आपण त्याला जॉईन करू शकतात. पेज जॉईन करण्यासाठीची जी लिंक असते ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. आता हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा फायदा काय? तर पहिला फायदा म्हणजे पेपरचे जे PDF आहेत ते आम्ही या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करतो आहे. तसंच व्हेरियस सेक्शनमधनं जे काही विद्यार्थी येत आहेत, जे MPSC UPSC आणि व्हेरियस अदर एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, ते सुद्धा या ग्रुपचे मेंबर्स आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडनं सुद्धा थोडंसं नॉलेज गेन करू शकतात. ओके, चला. आता पहिली जी महत्त्वाची न्यूज म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, MPSC परीक्षा लांबणीवर. आपल्याला माहीत आहे की 11 एप्रिल रोजी MPSCची ग्रुप B एक्झाम्स अर्थातच संयुक्त पूर्वपरीक्षा होणार होती PSI STA याच्यासाठी. तर ती जी आता ग्रुप B संयुक्त परीक्षा होती त्याला आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. कधी होणार त्याची कुठलीही नोटिफिकेशन बाहेर पडली गेलेली नाही आहे, परंतु ते अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे. ओके, नेक्स्ट. राणी एलिझाबेथ यांचे पती राजपुत्र फिलिप कालावश. थोडीशी माहिती आपण राजपुत्र फिलिपविषयी घेऊ. त्यांचे जे मृत्यू आहे ते वयाचं 99 वर्ष झालेली आहे. ठीक आहे, ते 99 वर्षाचे होते. आता ड्यूक ऑफ एडिनबरा, इम्पॉर्टंट हा, ड्यूक ऑफ एडिनबरा अशी पदवी बहाल केलेल्या फिलिप यांचे आयुष्य युरोपचा जवळपास 100 वर्षाचा इतिहासाचे साक्षीदार राहिले. ग्रीक राज्यघराण्यात जन्मलेला फिलिप यांच्या आयुष्याची अखेर ब्रिटिश राजघराण्यात झाली. तर लक्षात ठेवा, ब्रिटिश राजघराण्याचे असले तरी त्यांचा जन्म हा ब्रिटिश राजघराण्यात झालेला नव्हता. त्यांचा जन्म हा ग्रीक राजघराण्यात झालेला होता, परंतु अंत जे आहे ते ब्रिटिश राजघराण्यात झाला आहे. राजपुत्र फिलिप हे राजघराण्याची सर्वाधिक काळ सेवा करणारे ठरलेले आहे. ठीक आहे, या लक्षात तुम्हाला प्रश्न असं येऊ शकतो की सर्वाधिक काळ ब्रिटिश राजघराण्याची सेवा करणारे कोण? तर ते राजपुत्र फिलिप. ठीक आहे, पुढची जी न्यूज आहे ते म्हणजे भारतीय सागरी अधिक्षेत्रात परवानगीविना अमेरिकेची क्षेपणास्त्र चाचणी. आता काय झालं ते आपण बघून घेऊया. तर अमेरिकी नौदलाने हिंदी महासागरात भारताची परवानगी न घेता लक्षद्वीप नगरचा भागात सागरी प्रवास दिशादर्शन निश्चितीची चाचणी घेतली. भारताचा या भागातील सागरी अधिकारांवर त्यामुळे अतिक्रमण झाले. अमेरिकेच्या 7व्या आरमाराने, ज्याला आपण 7th फ्लीट म्हणतो, म्हटले की USA जॉन पॉल जॉन्स जहाजावरून 7 एप्रिल रोजी आम्ही दिशादर्शक क्षेपणास्त्र सोडले होते. 7 एप्रिल 2021 रोजी सागरी मोहिमेअंतर्गत लक्षद्वीपपासून पश्चिमेला 130 नाविक मैल, ज्याला आपण नॉटिकल माईलसुद्धा म्हणतो, अंतरावर क्षेपणास्त्र सोडण्यात आले. प्रत्यक्षात या भागात भारताचा अधिकार असून भारतातील सागरी आर्थिक विभागातील ते क्षेत्र आहे. ठीक आहे, हा भूमिका जी आहे ते भारताने मांडलेली आहे की तुम्ही जे क्षेपणास्त्र चाचणी केली आहे तो जो भाग आहे तो भारतीय क्षेत्राचा अंतर्गत येतो. अर्थातच तुम्हाला काय केलं पाहिजे होतं, तुम्हाला भारताकडनं परवानगी घेतली पाहिजे होती, परंतु USAने असं काहीच केलं नाही. USAने स्वतःचा पक्ष मांडताना सांगितलं की अमेरिकी दले हिंदी प्रशांत महासागर परिसरात नेहमीच सागरी पातळीवर ये जा करीत असतात. आमच्या सर्व मोहिमा या आंतरराष्ट्रीय कायद्यास धरून असतात. विमाने उडाणे, सागरी वाहतूक यात आम्ही नेहमी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले आहेत. आमची ही मोहीम नैमित्तिक व सागरी दिशादर्शक व स्वातंत्र्याचा चाचणीचा एक भाग होता. आम्ही यापूर्वीही अशा मोहिमा राबवल्या असून त्या कुठल्याही देशाशी संबंधित नसतात व त्यात कुठला राजकीय उद्देश नसतो, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. आता आज आपल्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे आपण UN क्लॉजविषयी बघणार आहोत. ठीक आहे, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन सीज ऑफ लॉस. ते बघण्याआधी आपण मॅरिटाईम झोन्स जे असतात त्याच्याविषयी थोडंसं हा एक बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, मॅरिटाईम झोन्स आपण इथे दाखवले म्हणजे समुद्री क्षेत्र जे असतात. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत टेरिटोरियल क्षेत्र काय असतो, कंटिजियस झोन काय असतो, कॉन्टिनेंटल आपलं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन काय असतो आणि हाय सीज काय असतात त्याच्याविषयी थोडंसं आपण माहिती घेऊया. तर टेरिटोरियल सीज जे असतो त्याचा जो क्षेत्र असतो ते 12 नॉटिकल माईल्सपर्यंत असतो. ठीक आहे, 12 नॉटिकल माईल कुठून, तर जे आपलं लँडवर्ड असतं म्हणजे जिथून आपले बीचेस स्टार्ट होतात
ठीक आहे. बीच जिथून स्टार्ट होतं तिथून 12 नॉटिकल माइल्सपर्यंत. ओके. बीचपासनं 24 नॉटिकल माइल्स जे असतात त्याला आपण कंटिजियस झोन म्हणतो. अर्थातच तुम्ही जे टेरिटोरियल सी आहे आणि जे आपलं तिथून टेरिटोरियल सीजपासनं 12 नॉटिकल माइल्स, ठीक आहे, हा जो क्षेत्र आहे त्याला आपण कंटिजियस झोन म्हणतो. बेसलाईनपासनं अर्थात बीचेसपासनं 200 नॉटिकल माईलपर्यंत जो एरिया असतो त्याला आपण एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला असं सुद्धा म्हणू शकता की टेरिटोरियल एरियापासनं ते आपलं 200 नॉटिकल माईल होईपर्यंत, म्हणजे बेसलाईनपासून 200 नॉटिकल माईल असंच धरलं जातं त्याला, तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणतो. आता एक सरळ सोप्या भाषेत म्हणतो मी तुम्हाला, हा थोडासा कन्फ्युजिंग आहे डायग्राम आहे तो. टेरिटोरियल सी जे असतो, ठीक आहे, की जेव्हा आपण टेरिटोरियल झोन म्हणतो ते 12 नॉटिकल माईलपर्यंत असतो. ठीक आहे. त्यानंतर कंटिजियस झोन जे असतात ते बेसलाईनपासून 24 नॉटिकल माईल्स असतात. हा सर्व मी बेसलाईनपासून बघतो हां का, सर्व बेसलाईनपासून आहे. आणि बेसलाईन म्हणजे काय, जिथून आपलं बीचेस असतात ते. ठीक आहे. त्यानंतर जे आपलं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे ते 200 नॉटिकल माईल्सपर्यंत असतात. ठीक आहे, बेसलाईनपासून. ओके. तर हे 3 आपल्याला लक्षात ठेवणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. ओके. आता आपण थोडीशी माहिती UN क्लॉजविषयी घेऊ. तर UN क्लॉजचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ दी सीज. ठीक आहे. 1982 हा UN क्लॉज जे आहे त्याला, हा एका प्रकारे कन्व्हेन्शन आहे, तर त्याला इम्प्लिमेंट करण्यात आला आणि त्याला लॉ ऑफ सीज म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. हा काय करतो, तर बेसिकली हा क्लॉज म्हणजे हा जे कायदा आहे याचा अनुसार आपण आपले इंटरनल वॉटर्स, ठीक आहे, इंटरनल वॉटर्स, टेरिटोरियल सी, कंटिजियस झोन, एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन आणि हाय सीज यांना या कायद्याद्वारे आपण डिफाईन करतो. ओके. आता कुठल्या देशाला किती अधिकार आहेत त्यांचा क्षेत्रामध्ये, हे सर्व माहिती आहे ते UN क्लॉज या कायद्याच्या माध्यमातून दिली गेली आहे. ओके. इंटरनल वॉटर्स काय असतं ते सुद्धा लक्षात ठेवा. तर जे आपल्या देशामध्ये जे नदी प्रणाली वगैरे असते, जे नदी वगैरे वाहतात त्याला आपण इंटरनल वॉटर्स म्हणतो. ओके. आता इंटरनल वॉटर्स बाहेर येऊन मग सीमध्ये मिळतात आणि तिथे मध्ये आपल्याला बीचेस भेटतात. ओके. तर बीचेस जे असतात, समजा हा बीच आहे, समुद्राकडे आपण त्याला सी झोन म्हणतो आणि त्याचा अंतर्गत जे काही आपल्याला वॉटर बॉडीज दिसतात, हा बीच आहे माझा. ठीक आहे. आणि हा माझा कंट्री आहे आणि इथे काय आहे, तिथे माझे सी आहे. ठीक आहे, म्हणजे समुद्र आहे यापुढे. तर बीचचा डावीकडे कंट्री साईडला जे काही वॉटर्स असतात त्याला आपण इंटरनल वॉटर्स म्हणतो. ओके. आणि बीचचा पलीकडे आपण सीज म्हणतो त्यांना. क्लिअर. आता थोडीशी माहिती आपण आता इथे जे काही संज्ञा दिली गेली आहे, जसं की बेसलाईन झालं, त्यानंतर इंटरनल वॉटर काय असतो, टेरिटोरियल वॉटर काय असतो ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. आणि हे सर्व जी गोष्ट डिफाईन केली गेली ते UN क्लॉजच्या अंतर्गत डिफाईन केली गेली आहे. UN क्लॉज कधी पारित करण्यात आलं होतं, 1982. ओके. आता सर्वात पहिले बेसलाईन काय असते, तर बघा, लो वॉटर लाईन जे असते, कोस्टकडची जे लो वॉटर म्हणजे आपण म्हणतो की ओटीची जी परिस्थिती असते त्याला आपण लो वॉटर्स म्हणतो. ठीक आहे. भरती आणि ओटी असते, मग ओटीची जी परिस्थिती असते त्याला आपण लो वॉटर म्हणतो. ओके. तर लो वॉटरपासनं जे पुढचा जो जमिनीकडचा म्हणजे लो वॉटर्स जे असतो त्याला आपण बेसलाईन म्हणतो. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. बघा, समजा हा आपला बीच आहे. ठीक आहे, बीच आहे. भरतीच्या वेळेला पाणी इथेपर्यंत येतो, ज्याला आपण हाय टाईड म्हणतो. ओके. आणि ओटीच्या वेळेला पाणी एवढं मागे जातो, त्याच्यापेक्षा मागे जात नाही, त्याला आपण लो टाईड म्हणतो. आता ही जी लो टाईड आहे त्याला इथे आपण बेसलाईन कन्सिडर करणार. ओके. आणि हा बेसलाईनला लक्षात घेऊन आपण पुढचे कॅल्क्युलेशन बघणार आहोत, कारण बेसलाईन पकडूनच आपण पुढे टेरिटोरियल एरिया किती असतो, त्यानंतर एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन किती असतो ते डिसाईड करतो ना. तर बेसलाईन काय असतं, तर जे लो वॉटरची जे लाईन असते, लो वॉटर लाईन, ज्याला आपण लो टाईड लाईनसुद्धा म्हणतो, त्याला आपण इथे बेसलाईन कन्सिडर करतो. ओके. आता इंटरनल वॉटर्स काय असते, तर बेसलाईनपासनं बघा, आता ही समजा माझी हा हाय टाईड लाईन झाली. ठीक आहे. हा माझी लो टाईड लाईन झाली आणि लो टाईड लाईन जी असते त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, बेसलाईन म्हणणार आहोत. लो टाईड म्हणजे काय, तर ओटीची जी परिस्थिती असते ती. ओके. आणि हाय टाईड म्हणजे काय, तर भरतीची जी परिस्थिती असते ती. ओके. तर बेसलाईनपासनं जमिनीकडे, ठीक आहे, बेसलाईनपासनं जमिनीकडे जे काही पाण्याचे स्रोत असतात त्यांना आपण इंटरनल वॉटर्स म्हणतो. ओके. आणि त्याच्यावर ते पूर्णतः सार्वभौमत्व हे त्या देशाचे असतो. ओके. हे लक्षात ठेवा, ज्या देशाच्या अंतर्गत ते पाण्याचे स्रोत येत असेल त्या देशाचं सर्व
सार्वभौमत्व असतं त्या स्त्रोतवरती. ओके. आणि लो टाईड लाईनच्या राईटकडे काय असतं, सीज असतात. ओके. आता त्याच्या अंतर्गत सर्वात पहिला येतो म्हणजे टेरिटोरियल सी. टेरिटोरियल सी जे असतो, टेरिटोरियल सी हा बेसलाईनपासून 12 नॉटिकल माइल्स एवढा अंतरावरती असतो. आता तुम्हाला प्रश्न असा सुद्धा पडला असेल की नॉटिकल माइल्स म्हणजे काय. ठीक आहे. नॉटिकल माइल म्हणजे बेसिकली एक नॉटिकल माइल म्हणजे 1.85 किलोमीटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक नॉटिकल माइल म्हणजे किती, तर 1.85 किलोमीटर. ओके. आता एक नॉटिकल माइल हा डिसाईड कसं केलं जाते, तर 1 मिनिट लॅटिट्यूड जे असतात, लॅटिट्यूड म्हणजे असे जे उभे रेषा असतात. ठीक आहे. तर 2 लॅटिट्यूडमधला जो डिस्टन्स असतो ना, त्याला आपण नॉटिकल माइल म्हणून कन्सिडर करतो. 1 मिनिट ज्याला आपण डिस्टन्स म्हणतो. ओके. मग एक नॉटिकल माइल इज नथिंग बट द 1 मिनिट लॅटिट्यूड डिस्टन्स. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. 1 नॉटिकल माइल म्हणजे काय, तर 1 मिनिट लॅटिट्यूड डिस्टन्स. क्लिअर. आता टेरिटोरियल एरियाजच्या अंतर्गत जे तो कंट्रीचा जो टेरिटोरियल एरिया असतो, ठीक आहे, त्याच्या अंतर्गत ते सीबेड, सबसॉईल आणि जे एअर स्पेस असतो त्याच्यावरती त्यांचं सार्वभौमत्व असते. अर्थातच काय, तर समजा हा माझी बेसलाईन आहे, इथून 12 नॉटिकल माईलवरती माझा टेरिटोरियल सी झाला. ठीक आहे. हा माझा काय झाला, टेरिटोरियल सी झाला. आता या क्षेत्रामधनं जर उडान जरी करायचं असेल ना, तरी आपल्याला त्या देशाची परवानगी घ्यावी लागते. अर्थातच काय, तर टेरिटोरियल सीचा अंतर्गत येणारे सी बेड, सबसॉईल आणि एअरस्पेसवरती त्या देशाचं सार्वभौमत्व असतं. ओके. त्याचा पुढे जो येतो तो येतो कॉन्टिजियस झोन. कॉन्टिजियस झोन जे असतो ते बेसलाईनपासून 24 नॉटिकल माईलपर्यंत असतो. ओके. आता हा एक ट्रान्झिशन झोन मानला जातो. कॉन्टिजियस झोन जो असतो त्याला आपण एक ट्रान्झिशन झोन मानतो. कशामध्ये, तर टेरिटोरियल सी आणि हाय सीजच्यामध्ये. ओके. तिसरा जे आहे तो आहे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन. एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन जे असतो तो आपला बेसलाईनपासून 200 नॉटिकल माईल एवढा अंतरावरती असतो. ओके. आता एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनचा अंतर्गत जे देश असतो त्याला कुठले कुठले बेनिफिट्स देतात ते आपल्याला बघायचं आहे. तर लक्षात ठेवा, जे काही नॅचरल रिसोर्सेस असतात, ओके, त्याचा एक्सप्लोरेशन ती कंट्री करू शकते एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनचा अंतर्गत. ओके. तसंच लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, सी बेड आणि सबसॉईल म्हणजे जे काही माती आहे त्याच्यावरती सुद्धा त्या देशाचा अधिकार असतो. ओके. तसंच तो जो देश आहे ते तिथे एनर्जी निर्मितीचं काम म्हणजे ऊर्जा निर्मितीचं काम ते पाण्याच्या माध्यमातून असू शकते किंवा मग हवेच्या माध्यमातून असू शकते. तर ऊर्जा निर्मितीचं काम जे आहे ते त्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या अंतर्गत करू शकतात. किती आहे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनचा एरिया, तर ते बेसलाईनपासनं 200 नॉटिकल माईलपर्यंत. जे काही नैसर्गिक संपत्ती आहे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनचा अंतर्गत त्या सर्वांवरती त्या देशाचा अधिकार असतो. ओके. त्यानंतर पुढे येते ते म्हणजे हाय सीज. ओके. हाय सीज डिस्कस करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनचा अंतर्गत जर एखादा इतर कुठला तरी देश आहे, त्याला जर तिथे नॅव्हिगेशन करायचं आहे किंवा तिथवरून प्रवास करायचा आहे विमानाच्या माध्यमातून, तर ते करू शकतात. त्यासाठी त्यांना परवानगी घ्यायची गरज नसते. परंतु टेरिटोरियल एरियाच्या अंतर्गत जर तुम्हाला विमान प्रवास करायचा आहे किंवा इतर देशातील कुठल्याही जहाजाने प्रवास करायचे असेल तर त्याला आधी त्या देशाची परवानगी घ्यावी लागते. ओके. नेक्स्ट आहे हाय सीज. तर एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनचा पलीकडचा जो काही प्रदेश आहे किंवा जे काही क्षेत्र आहेत त्याला आपण हाय सीज म्हणतो. आणि हाय सीजवरती कोणाचे अधिकार नाही, ते प्रत्येकासाठी खुला असतो. ओके. तिथे तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकतात. क्लिअर आहे. तर हे आपण बघून घेतलं काय, तर आपले सागरी क्षेत्रांविषयी खूपच जास्त महत्त्वाचा याच्यावरती प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. पुढे बघूया अजून काही इम्पॉर्टंट न्यूज आहे. खाजगी रुग्णालयांनी कोरोना केंद्र दत्तक घ्यावीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन. आपल्याला माहिती आहे की कोरोना परिस्थिती जी आहे ते आता बिकट होत चालली आहे. केसेस जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती केली होती ते अपुरी पडत आहेत. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आव्हान केलं आहे खाजगी रुग्णालयांना की त्यांनी कोरोनाचे केंद्र आहेत त्यांना दत्तक घ्यावे. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, की जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा त्यांचे जे काही संसाधन आहेत त्याचा उपयोग कोरोनाच्या संकट काळामध्ये गव्हर्मेंटसुद्धा करू शकते. ओके. किंवा त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता पुढे काय सांगितलं आहे बघा, तर खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुसरी लाट आणखी किती काळ राहील याचा अभ्यास करावा, जेणेकरून उपाययोजना करण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. छोट्या जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात
दर देखील नियंत्रणात असले पाहिजे. महानगरातील आणि छोट्या जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील दर भिन्न असले पाहिजे असा मुद्दा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मांडला आहे. ठीक आहे, पुढे बघूया दुसरे काही न्यूज आहेत ते. खूपच महत्त्वाची एक न्यूज म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल, लहान मुलांना सर्वाधिक धोका, हवा प्रदूषणाने राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. ठीक आहे, आता जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात केवळ हवा प्रदूषणाने 70 लाख मृत्यू पावत आहेत, तर राज्यातील ही संख्या 1,80,000 असल्याचे लॅन्सेट हेल्थ जर्नलचा अहवाल आहे. खूपच महत्त्वाचं आहे. जगामध्ये एकूण 70 लाख लोक मृत्यू पावतात हवा प्रदूषणामुळे आणि महाराष्ट्र राज्यातच फक्त 1,80,000 लोकांचा जो मृत्यू आहे ते हवा प्रदूषणामुळे होतो आहे. ठीक आहे, म्हणजे जग कुठे आणि महाराष्ट्र कुठे लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्र किती मोठा सहभाग आहे याचा अंतर्गत हवा प्रदूषणामध्ये. ओके, कोरोना हा श्वसनाचा आजार असून या काळात दूषित हवा अधिक घातक ठरत असून हवेची गुणवत्ता न गाठू शकलेली 19 शहरे राज्यामध्ये आहेत. डास प्रतिबंधक कॉईल, धूप, अगरबत्ती इत्यादींमुळे घरात होणारे प्रदूषण लहान मुलांसाठी घातक असल्याचे मत चर्चासत्रात तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. वातावरण संस्थेने ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते. आपल्या घरात हवा प्रदूषणाचे अनेक स्रोत असतात. एक डास प्रतिबंधक कॉईल 6 ते 7 तास जळते तेव्हा ती 100 सिगरेट एवढे प्रदूषण करते. धूप किंवा अगरबत्ती 15 ते 20 मिनिटे जळते तेव्हा 5 कॉईल इतके प्रदूषण करते. हे खूपच जास्त आहे हा का. आणि ग्रामीण भागामध्ये जे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे चुलं आहेत ते सुद्धा घरातील प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. जन्मापासून ते वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलांच्या फुफ्फुसांचा पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे हवा प्रदूषणाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असतो. सर्दी, खोकला, त्वचाविकार असे परिणाम मुलांमध्ये दिसून येतात. हवा प्रदूषणामुळे काही वेळा नियोजनपूर्वक प्रसूती होणे आणि बाळाचे वजन अत्यंत कमी असणे असे परिणामसुद्धा बघायला भेटतात. ठीक आहे, तर हवा प्रदूषणावरती जर तुम्हाला लेख लिहायचे असेल तर तुम्ही हे सर्व जे काही फॅक्ट्स आहेत त्यांना उपयोगात आणू शकता. ठीक आहे, महाज्योतीचा निधी अखर्चितच. तर आपल्याला माहीत आहे की महाज्योतीच्या अंतर्गत आपल्याला स्कॉलरशिप भेटते. ठीक आहे, म्हणजे PhD करण्यासाठी. मग त्याच्या अंतर्गत जे काही पैसे दिले जातात त्याचा जो साठा आहे तो पूर्ण खर्च झालेला नाही आहे. बघा काय आहे माहिती आहे का, आपण जेव्हा म्हणतो आहे की आपल्याला शिक्षणावरती खर्च केला पाहिजे, अशावेळी हा जे स्कॉलरशिपची जी रक्कम आहे ना त्याला दुसऱ्या क्षेत्राकडे वळवता येऊ शकते. ठीक आहे, मग सरकारने याच्यावरती थोडंसं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ठीक आहे, कारण पैसा अलॉट केलेला आहे तर त्याचा उपयोग झाला पाहिजे, बरोबर की नाही. आता PhDच्या क्षेत्रातील मुलांना नाही तर इतर क्षेत्रातील म्हणजे 12वी नंतर पास होणारी मुले किंवा पुढील शिक्षण ग्रॅज्युएशन करणारी मुले यांच्यासाठी सुद्धा हा पैसा जो आहे तो उपयोगात येऊ शकतो. ठीक आहे, तर वाया न जाता त्याला आपण उपयोगात आणलं पाहिजे, एवढं माझं पर्सनल मत आहे. ओके, तर ठीक आहे, 10 एप्रिलचा न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती होती. कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करू शकतात आणि PDF जे आहे ते टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.